कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळवला जाणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ड्रीम 11 प्रेडिक्शन. या सामन्याची ड्रीम 11 प्रेडिक्शन. आपणास ड्रीम 11च्या टीममध्ये कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कोणाला कॅप्टन, कोणाला व्हाईस कॅप्टन करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठी प्रिडिक्शन करत असतो. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल राजस्थानने हैदराबाद हा सामना खेळवला. शेवटच्या बॉलवर या सामन्याचा निकाल लागला. शेवटच्या बॉलवर भुवनेश्वर कुमारने चांगला बॉल टाकला आणि हैदराबादला विन करून दिली. तर मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये भुवनेश्वर कुमारबद्दल सांगतो. भुवनेश्वर कुमार त्याची सेकंड बॉलिंग असेल तेव्हा विकेट्स घेतो. तर त्याने कालच्या मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या. संजू सॅमसन, जॉस बटलर आणि रॉमन पॉयल या 3 चांगल्या खेळाडूंना बाद केले. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे. मित्रांनो, हा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमचे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे. आज तिथे 200-210 स्कोर होऊ शकतो. मुंबई पहिली बॅटिंग करू, कोलकाता पहिली बॅटिंग करू. आज 200च्या वर त्या ग्राउंडवरती स्कोर आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळे जास्तीत जास्त आपण बॅट्समन घेण्याची ट्राय करायचं आहे आपल्या टीममध्ये आज. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर. कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन 30% कमी आहे असे प्लेयर्स, आणि प्रत्येक ड्रीम टीममध्ये 3-4 असे प्लेयर येतातच. तर सर्वात आधी आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण आहेत या मॅचसाठी. व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, टीम डेव्हिड, नेहाला वडिया, रघुवंशी. ऑलराऊंडरमध्ये मोहम्मद नबी, रमनदीप सिंग आणि बॉलिंगमध्ये पीयूष चावला, नुवान थोसरा, वैभव सिलेक्शन चांगले आहे. तर हे ट्रम्प कार्ड प्लेयर आहेत. तर या कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला घ्यायचे हे आपण थोडे पाहूया. तर या मॅचमध्ये मुंबईची टीम फेवरेट असणार आहे. मुंबई वानखेडे पिचवर खेळताना चांगली खेळते आणि कोलकाता विरुद्ध त्यांचे रेकॉर्ड खूप चांगले आहे. 75% मॅचेस कोलकाता विरुद्ध त्यांनी जिंकले आहेत. तर व्यंकटेश अय्यर, कोलकाता नाईट रायडर्सची पहिली बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता. रिंकू सिंग, मुंबईच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर रिंकू सिंगला आपण ट्राय करा. मुंबईच्या फेवरमध्ये आपण टीम बनवलं तर मुंबई इंडियन्स कोलकाताच्या टॉप ऑर्डरला लवकर बाद करेल. त्या केसमध्ये आपण रिंकू सिंगला ट्राय करा आणि रिंकू सिंग खाली येऊन इनिंगला दिशा देईल, चांगले खेळेल. तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करा. टीम डेव्हिड, कोलकाता नाईट रायडर्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर टीम डेव्हिडला ट्राय करा. मित्रांनो, मागील मॅचमध्ये मी आपणास सांगितले होते राजस्थानच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर टीम डेव्हिड, नेहाल वडेरा आपल्यासाठी चांगला पर्याय होणार आहेत. आणि मी त्यांना ग्रँडलीमध्ये ड्रॉपसुद्धा घेतले होते आणि रोहित शर्मा याला ड्रॉप केले होते. तर त्या केसमध्ये आपण नेहाल वडेरा, टीम डेव्हिड याला ट्राय करा. यावर्षी 2 अशा मुंबईचे मॅचेस झाले आहेत, त्यामध्ये मुंबईचे टॉप ऑर्डर फेल झाले आहे आणि टीम डेव्हिड, नेहाला वडेरा यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर त्या केसमध्ये आपण त्यांना ट्राय करू शकता. रघुवंशी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येतो, त्याला आपण ट्राय करू शकता. 1 डाऊनला येतो, पहिली बॉलिंग दुसरी बॅटिंग याचा काही फरक पडणार नाही त्याच्यावर. 1 डाऊनला आल्यावर तो चांगलाच कामगिरी करणार आणि या ग्राउंडवर तो चांगला खेळ, मुंबईच्या ग्राउंडवर तो मुंबईचा खेळाडू आहे. तर त्यालासुद्धा आपण ट्राय करू शकता. मोहम्मद नबी बॅटिंगकडून आपल्यासाठी पॉईंट देईल. कोलकाता नाईट रायडर्समध्ये लेफ्ट हँडेड जास्त आहेत, तो बॉलिंग करू शकतो आज, परंतु या पिचवर स्पिनर्सला हेल्प मिळत नाही. मुंबईच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि मुंबई पहिली बॅटिंग करत असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. बॅटिंगकडून काही रन्स आणि 1-2 विकेट्स घेऊन तो पॉईंट देऊ शकतो. रमनदीप सिंग मुंबईच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर एखाद्या टीममध्ये आपण त्याला घेऊ शकता. पीयूष चावला मुंबईच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल आणि मुंबईची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये त्याला आपण ट्राय करा.
नोवान थोसारा मुंबई इंडियन्सची पहिली बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण ट्राय करा. तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे ही आपण आज मी सांगितलं. आता 3-4 प्लेस कोण आज आपल्यासाठी चांगले ठरणार आहेत यावर थोडे लक्ष देऊया. आज मित्रांनो नोवान थोसारा, टीम डेव्हिड आणि व्यंकटेश अय्यर हे 3 प्लेस मला वाटते आज परफॉर्मन्स करतील. हे 3 प्लेस आपण आपल्या टीममध्ये घेऊन ग्रँड लीगची टीम बनवू शकता. तर मित्रांनो आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपण आज कशी बनवायची आहे. स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे. स्मॉल लीगमध्ये फिलिप सॉल्ट आणि ईशान किशन दोघालाही आपल्याला घ्यायचे. बॅटिंगमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर. व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंगला आपण एखाद्या टीममध्ये ट्राय करू शकतो. रघुवंशीसुद्धा आपल्यासाठी चांगला पर्याय होणार आहे या ग्राउंडवरती. ऑलराऊंडमध्ये सुनील नारायण, आंद्रे रसल आणि हार्दिक पंड्या. मोहम्मद नबीलासुद्धा आपण मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल तर ट्राय करू शकता. नंतर आपल्यासाठी बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह, गेराल्डो कोज्जी, मिचेल स्टार्क. इथे तिलक वर्माच्या जागी आपण मिचेल स्टार्कला ट्राय करूया. वरुण चक्रवर्ती कोलकाताची सेकंड बॉलिंग असेल त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. परंतु या ग्राउंडवरती वरुण चक्रवर्ती, पीयू चावला एवढे चांगले होणार नाहीत. त्यांची टीमने पहिली बॅटिंग करून खूप स्कोर केला तरच त्यांना विकेट भेटतील. नोवान थोसारा आपल्यासाठी चांगला पर्याय असणार आहे मुंबई इंडियन्सची पहिली बॉलिंग असेल तर. खाली कोणी चांगला होणार नाही आपल्यासाठी. तर मित्रांनो अशी असेल आपली स्मॉल लीग टीम. आमची स्मॉल लीगची फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तेथे आम्ही स्मॉल लीग टीम्स देतो आणि रोज विनिंग्स करतो. तर कॅप्टन, वाईस कॅप्टन आजच्या मॅचमध्ये सुनील नारायण, आंद्रे रसल आणि हार्दिक पांड्या हे 3 आपल्यासाठी चांगले पर्याय असणार आहेत. आणि सूर्यकुमार यादवसुद्धा आजच्या मॅचमध्ये चांगली खेळी करेल. बरेच दिवस झाले तो चांगला खेळला नाही, तर या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव आपल्यासाठी ट्रम्प कार्ड कॅप्टन असणार आहे. तर त्यालाही आपण कॅप्टन, वाईस कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र.